नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इंग्रजीवरती चर्चा करतोय। इंग्रजी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग ज्याचं नाव आहे, ज्यामध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज यांचा वापर कसा करायचा ते आपण बघणार आहोत। कारण कुठल्याही इयत्तेत असाल तर या भागावरती प्रश्न विचारला जातो। व्याकरणाचा हा भाग जो आहे तो फक्त काही प्रश्न विचारले जातात व्याकरणावरती, त्यापुरताच मर्यादित नाही राहत। तर रायटिंग स्किल मधला जो भाग आहे, रायटिंग स्किल मधला कुठलाही भाग असेल, लेटर रायटिंग असेल, स्टोरी रायटिंग असेल, एखादं स्पीच ड्राफ्ट करायचं असेल, व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे जे काही प्रश्न असतात ते सॉल्व्ह करायचे असतील, तर त्या सगळ्यांसाठी हा भाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। कुठल्याही इयत्तेत असाल तुम्ही तर तुम्हा सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट भाग आहे। तर जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करतो, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि इंग्रजी व्याकरणावरच्या बाकी इतर बऱ्याच भागांवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या इतर व्हिडिओ जर नसतील बघितल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून त्या व्हिडिओ बघा। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। बघा मित्रांनो, जाऊयात पुढे। ॲज वेल ॲज आणि नॉट ओनली बट ऑल्सो यांचा वापर कसा करायचा। सगळ्यात पहिली गोष्ट नॉट ओनली बट ऑल्सो, तर मराठीमध्ये जर आपण म्हणायला गेलं तर तुम्ही क्रिकेट बघता, आता समजा रवींद्र जडेजा आहे, एक आपला बाबा बॉलर आहे, तर एखादा मुलगा येऊन म्हणतो अरे रवींद्र जडेजा खूप सुंदर बॉलिंग करतो, बरोबर ना, चांगली बॉलिंग करतो, ओके, गोलंदाजी करतो। तर दुसरा येऊन असंही म्हणू शकतो की अरे तो चांगली बॉलिंगच नाही तर चांगली बॅटिंग सुद्धा करतो, तो फक्त चांगली बॉलिंगच नाही तर तो बॅटिंग सुद्धा चांगली करतो, म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या। मग तो हेच नाही तर ती गोष्ट सुद्धा चांगली करतो। गणेश हुशार आहे, गणेश फक्त हुशारच नाही तर तो चांगलं गाणंही गातो। तर अशा प्रकारे दोन गोष्टी ज्या आहेत सांगायच्या असतात, दोन वेगवेगळ्या दोन गोष्टी सांगायच्या असतील तर आपण त्या अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये उपयोग करतो नॉट ओनली बट ऑल्सोचा। आता इथं आपण प्रत्यक्षात वाक्यांमध्ये आपण उपयोग करून बघूयात इथे कसा आपल्याला उपयोग करता येईल। बघा इथे बघा, वाक्यामध्ये जर टू असेल, बोथ असेल, ॲज वेल ॲज असेल तर यांसारखे शब्द काढायचे। ओके, लक्षात घ्या तुम्ही, हे जे शब्द आहेत हे आपल्याला काढावे लागतील। आणि म्हणजे जर वाक्यामध्ये ॲज वेल ॲज असेल, बोथ असेल, टू असेल, अँड असेल तर हे सगळं काढायचं आणि ते काढायचे। ओके, दुसऱ्या वाक्यातही असेल तरी तो करता जर का आपला करता जर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा असेल करता, ओके, तर तो दुसऱ्या वाक्यातला करता काढून टाकायचा। ओके, पहिल्या वाक्यात जर करता वापरला असेल तर दुसऱ्या वाक्यात काढून टाकायचं। हे करताची स्पेलिंग चुकले, करता आपला असा पाहिजे। ओके, त्याच्यानंतर वाक्यात अँड किंवा ॲज वेल ॲज असेल तर ते काढून त्याच्याऐवजी बट ऑल्सो आपल्याला लिहावं लागतं। तर प्रत्यक्षात तुम्हाला मी सांगतो नेमकं कसं आता आपल्याला कन्वर्ट करता येईल। आता परीक्षेला समजा हे वाक्य आलं, सचिन इज अ टीचर, ही इज अन आर्टिस्ट टू। ओके, सचिन टीचर सुद्धा आहे आणि आर्टिस्ट, सचिन टीचर आहे, सचिन आर्टिस्टही आहे, टू आला म्हणजे सचिन आर्टिस्टही आहे। आता इथं काय करायचं, इथं दोन वाक्य आहेत, एक आहे सचिन बाबा इज अ टीचर, हे एक वाक्य आपल्याला दिसतंय, आणि दुसरं ही इज अन आर्टिस्ट। आता आपला नियम काय म्हणतो, तो नियम जो आहे तो आपण सध्या बघून घेऊयात। नियम काय म्हणतो बघा, पहिली गोष्ट वाक्यामध्ये टू असेल, बोथ असेल, ॲज वेल असेल काढून टाकावं। आता या वाक्यात टू आहे, हा टू निघाला पाहिजे। दुसऱ्या बघा, करता दुसऱ्या वाक्यात जर असेल तर तो काढून टाकावा। आता जसा करता इथं सचिन आहे, इथं करत्याच्या ऐवजी ही वापरलं तर हा ही सुद्धा आपल्याला काढला पाहिजे। त्याचबरोबर वाक्यामध्ये अँड किंवा ॲज वेल ॲज असेल तर ते काढून बट ऑल्सो लिहावा। आता इथं अँड पण नाही, ॲज वेल ॲज पण नाही आहे, परंतु इथं पूर्णविराम आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, दोन वाक्य इथं आहेत, दोन वाक्यांच्या मध्ये पूर्णविराम आहे, तर त्या पूर्णविरामच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, बट ऑल्सो लिहू शकतो, बट ऑल्सो। ओके, त्याचबरोबर हे क्रियापद सुद्धा रिपीट नको आपल्याला, एक गोष्ट क्रियापद जे सहाय्यकारी क्रियापद असतं, सहाय्यकारी क्रियापद ते सुद्धा रिपीट नाही पाहिजे। मग आता हे वाक्य काय होईल, सचिन इज या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण काय लिहू शकतो, नॉट ओनली। ओके, पहिलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यानंतर शक्यतो आपण नॉट ओनली लिहायचं, सहाय्यकारी क्रियापदानंतर लिहायचं शक्यतो नॉट ओनली। तर वाक्य काय होईल, सचिन इज नॉट ओनली अ टीचर, आणि नंतर इथे येईल बट ऑल्सो ॲन आर्टिस्ट। तर अशा प्रकारे हे वाक्य होईल। आता आपण प्रत्यक्षात वाक्य व्यवस्थित बनवून आपण लिहूयात। ओके, यस, तर बघा मित्रांनो, वाक्य आता नीट परत बनवून लिहू। इथं आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा। मी ॲज वेल ॲज पण सांगणार, सचिन इज, बघा सचिन इज आहे ना, त्याच्यानंतर आपण काय लिहू, अ टीचर, सचिन इज नॉट ओनली अ टीचर, नॉट ओनली अ टीचर, आणि इथं जो पूर्णविराम आहे त्याच्याऐवजी आपण लिहू बट ऑल्सो
ही इज पण कट करून टाकू, करता सहाय्यकारी क्रियापद कट करू आणि ॲन आर्टिस्ट, आर्टिस्ट टू जो आहे तो काढून टाकू आपण. तर अशा प्रकारे हे वाक्य होईल. तर नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा आपण इथं वापर केला. ओके. आता सचिन इज अ टीचर ॲज वेल ॲज ॲन आर्टिस्ट. आता इथं आपण ॲज वेल ॲज जर वापरायचा झाला तर इथं फक्त काय करायचं, सचिन इज अ टीचर, इथं नॉट ओनली नाही लिहायचं, सचिन इज अ टीचर आणि इथं फक्त लिहायचं ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲजचा जर वापर करायचा झाला या वाक्यामध्ये तर एकदम सोपं आहे. सचिन इज अ टीचर, बघा ॲज वेल ॲजचा वापर करायचा झाला तर सचिन इज अ टीचर लिहिलं आणि नंतर इथं जो पूर्णविराम आहे, दोन वाक्य, दुसरं वाक्य चालू होतं तिथून ॲज वेल ॲज ॲन आर्टिस्ट, ॲज वेल ॲज आर्टिस्ट. इथं टू सुद्धा येईल की नाही बघायला लागेल आपल्याला. ॲज वेल ॲज ॲन आर्टिस्ट. तर अशा प्रकारे हे वाक्य तयार होईल. ओके. तर ॲज वेल ॲज लिहिताना सुद्धा टू काढावा. तर लक्षात आलं ॲज वेल ॲज तर खूप सोपं आहे. सचिन इज अ टीचर आणि इथं ही इज काढलं आणि त्याच्या अगोदर आपण लिहिलं ॲज वेल ॲज ॲन आर्टिस्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण याचा विचार करू शकतो. आता पुढे जाऊ आपण, पुढे काही आणखी उदाहरणं आहेत तर ती आपण बघून घेऊयात. बघा आता इथे आपण बघू, इथं आपण काय करू, पहिलं नॉट ओनली बट ऑल्सो वापरू आणि त्याच्यानंतर मग आपण या दोन्ही वाक्यामध्ये आपण ॲज वेल ॲजचा वापर करूयात. ओके. बघा ही इज स्मार्ट अँड हार्ड वर्किंग बॉय. बरं का, बघा इथं लिहू शकतो ही. आता याच्यामध्ये बघा जो अँड आहे ना, त्या अँडच्या जागेवर आपल्याला काय लिहायचं, नॉट ओनली लिहायचं. लक्षात घ्यायचं नॉट ओनली. त्याच्यानंतर इज जो आहे क्रियापद त्याच्या अगोदर आपल्याला लिहायचं, सॉरी बट ऑल्सो लिहायचं, बट ऑल्सो. अँडच्या जागेवर बट ऑल्सो, अँड काढून बट ऑल्सो लिहायचा किंवा जिथं फुल स्टॉप आहे तो काढून आपल्याला बट ऑल्सो लिहायचा आहे. ओके. आणि इजच्या नंतर काय लिहिणार आपण, नॉट ओनली. बघा आता ही इज नॉट ओनली स्मार्ट, म्हणजे हा स्मार्टच नाही. अँडच्या ऐवजी बट ऑल्सो हार्ड वर्किंग बॉय. अशा प्रकारे होईल. ओके. आता इथे बघा आय लाईक टी, आय लाईक कॉफी. आता आय लाईक टी, आय लाईक नॉट ओनली टी, आय लाईक हे जे क्रियापद आहे त्याच्यानंतर काय बाबा, काय टी आवडते. आय लाईक नॉट ओनली टी आणि त्याच्यानंतर काय पूर्णविरामच्या ऐवजी बट ऑल्सो. याच्यामध्ये करता आणि हे क्रियापद रिपीट झालंय ते नको, बट ऑल्सो कॉफी. तसंच आता समजा याच्यामध्ये जर काय ॲज वेल ॲजचा जर मला वापर करायचा झाला तर मी काय करणार, मग इथे बघा वरच्या वाक्यात जर ॲज वेल ॲज वापरायचं झालं तर ही इज स्मार्ट ॲज वेल ॲज हार्ड वर्किंग बॉय. झालं, एकदम सोपे मित्रांनो. फुल स्टॉप फक्त द्यायला विसरू नका. आता इथं काय होईल, आय लाईक टी ॲज वेल ॲज कॉफी. बरोबर. याच्यामध्ये जो आय लाईक डबल आला आहे त्याला आपण एकदाच लिहिला. तर एकदम सोपं आहे. नॉट ओनली बट ऑल्सोवर जर तुम्ही 10वीला असाल तर बोर्डाच्या परीक्षेला येतात तुम्हाला या कन्सेप्टवरती वाक्य रचना तुम्हाला करायला. तर इथे बघा याच्यामध्ये काय आलं बाबा, बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. बरं का. आता ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर. असं आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. ओके. सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित. ओके. तर यात काय करू आपण, या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये ऑलरेडी बट येतो. आता हा बट तर आपण काढून टाकू आणि इथं फक्त असं लिहू, ही वॉज या सहाय्यकारी क्रियापदानंतर लिहू नॉट ओनली टायर्ड. तो फक्त टायर्डच नाही तर नॉट बट ऑल्सो वीक विथ हंगर. ओके. झालं हे वाक्य तयार. आता इथं बघा, आता इथे पण नॉट ओनली वापरू. द युजेस ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. ओके. बघा द युजेस ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स. इथं बघा अँड आहे काय बाबा, सिम्पल आणि शॉर्ट सेंटेन्स ज्यावेळेस आपण यूज करतो, म्हणजे फक्त सिम्पलच नाही तर शॉर्ट सेंटेन्स सुद्धा, सिम्पल आणि शॉर्ट सेंटेन्सचा विषय आहे. बाकी इतर पुढच्या वाक्याला काय आपल्याला जास्त विषय घ्यायचा नाही. तर इथं आपलं काय येईल, द युजेस हे आपलं मुख्य क्रियापदाचे. त्यांच्यानंतर युजेस ऑफ नॉट ओनली सिम्पल. ओके. नॉट ओनली सिम्पल
इथं दोन गोष्टी आहेत, सिम्पल सेंटेन्स आणि शॉर्ट सेंटेन्स, ह्या दोन गोष्टींचा मुद्दा आहे इथं. तर द युजेस ऑफ नॉट ओनली सिम्पल बट ऑल्सो, बरं का, नॉट ओनली सिम्पल आणि अँडच्या ऐवजी लिहिलं बट ऑल्सो शॉर्ट सेंटेन्स ॲड्स टू, बाकी हे जसं आहे तसं, ॲड्स टू सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. तर अशा प्रकारे हे वाक्य आपलं तयार होणार आहे. ओके, तर नक्कीच लक्षात आलं असेल तुमच्या. आता याच्यामध्ये जर ॲज वेल ॲजचा वापर करायचा असेल तर हिथंच बघा तुम्ही, इथलं तुमचं नॉट ओनली काढा आणि फक्त बट ऑल्सोच्या ऐवजी ॲज वेल ॲज लिहा. म्हणजे ही वॉज टायर्ड ॲज वेल ॲज वीक विथ हंगर असं येईल. इथे सुद्धा तुम्ही काय करा, नॉट ओनली काढायचं आणि फक्त बट ऑल्सोच्या ऐवजी ॲज वेल ॲज लिहायचं. म्हणजे द युजेस ऑफ सिम्पल ॲज वेल ॲज शॉर्ट सेंटेन्स ॲड्स टू सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. तर अशा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज यांचा वापर नेमका कसा करायचा. ओके, किंवा कधी कधी तुम्हाला पत्रलेखनामध्ये किंवा एखाद्या स्टोरी रायटिंगमध्ये, समजा तुम्हाला एखादी स्टोरी रायटिंग लिहायला आली, किंवा एक राजा होता, तो शूर होता आणि त्याचबरोबर तो हुशार होता, त्याचबरोबर तो प्रामाणिक होता, प्रामाणिक होता, बरोबर ना. मग असं असेल तो राजा शूरच होत नाही, किंवा बाबा राजाचा जो काही एक सैनिक आहे, सैनिकाची स्टोरी असेल तर तुम्ही लिहू शकता की बाबा द सोल्जर वॉज नॉट ओनली आपण त्याला काय म्हणतो, ब्रेव बट ऑल्सो ऑनेस्ट. बरं, मग तिथं तुम्ही वापरू शकतो किंवा बाबा द सोल्जर वॉज ब्रेव ॲज वेल ॲज ऑनेस्ट. तर अशा प्रकारे आपण तिथं ती वाक्यांमध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲजचा वापर करून तुम्ही वाक्य तयार करू शकता. तर जे काही ग्रामरचा भाग आपण शिकतो आतापर्यंत, तर त्याचा वापर आपण रायटिंग स्किलमध्ये करत गेलं पाहिजे. कारण त्याचा जितका वापर आपण रायटिंग स्किलमध्ये करू, तितका आपली जी भाषा जी आहे ती तितकी जास्तीत जास्त प्रगल्भ होण्याची दाट शक्यता आहे. ओके, तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. बाय सर्वांना. जाता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इतर ग्रामरच्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.